सकल मराठा समाज आयोजित महिला हळदी कुंकू समारंभ वसमत येथील बहिर्जी इंटरनॅशनल स्कूल इथं सकल मराठा समाज महिला आयोजित हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले। याप्रमाणेच हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना वाण म्हणून गुळाची ढेप देण्यात आली। या कार्यक्रमात सर्व सकल मराठा समाज महिला मंडळ तसंच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रत्येक ठिकाणी ग्रुप शिवाय आता कुठलंच काम होत नाही आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक महिला मंडळामध्ये सर्वजणी एकत्र येऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात। त्याच माध्यमातून आज 2-3 वर्षापासून आमच्या कराटे वहिनीने पुढाकार घेतला की आपण सर्वजण सकल मराठा समाज भगिनी एकत्र येऊन आपण आपले एक महिला मंडळ स्थापन करू आणि त्या निमित्ताने आपण एक हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवू। म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याच्या मागाचा हेतू एकच आहे, प्रत्येक भगिनीला वर्षातून एका दिवस आम्हाला मिळतो की सर्वजणी एकत्र या निमित्ताने येतो, अशी मजा सगळ्यांचं मन मोकळं होतं आणि ह्या निमित्तानं सर्वजणी एकत्र आल्यानंतर आम्ही नुसता हळदी कुंकाचाच कार्यक्रम नाही घेत, ह्या वर्षी तर आम्ही आगळा गाण्याचा कार्यक्रम घेतला, छोटे मोठे गेम घेतले। आमच्या भगिनींना कुठलं ग्राउंड मिळत नाही, त्या निमित्ताने सगळ्याजणी एकत्र यावं आणि कुठं तर आपण आपल्या संघटित व्हावं आणि त्या माध्यमातून हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी ठेवतो आणि असंच चालूच ठेवणार आहोत। पुढेही आम्ही अशाच पद्धतीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू ठेवू। नुसता हळदी कुंकूच नाही आणि ह्या हळदी कुंकामध्ये आता तुम्ही बोलताना म्हणजे पक्षाचा काही संबंध नाही, राजकारणाचं ग्राउंड वेगळं असते। आमच्या ह्या हळदी कुंकाच्या आणि समाजामध्ये काम करत असताना कुठला पक्ष भेदभाव काही नाही। आम्ही सर्वजण मराठा सकल महिला मंडळ स्थापन केलं आहे आणि आमच्या समाजाच्या वतीने या हळदी कुंकवाचा आम्ही ठेवलेला आहे। थँक्यू। मी डॉक्टर मंजुषा प्रशांत खराटे। आज आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत ते एका निमित्ताने आणि सर्वजण संक्रांतीच्या निमित्तानं आपल्या घरी किंवा आपल्या कॉलनीमध्ये हळदी कुंकाचा प्रोग्राम करत असतात आणि आजकाल सगळ्यांना ना प्रत्येकाला वेळ नसतो, प्रत्येक घरी जाण्यासाठी किंवा प्रत्येकाकडे किंवा प्रत्येक गल्लीमध्ये फिरण्यासाठी वेळ नसतो। म्हणून आता ही नवीन पद्धत सुरू झाली आहे की ग्रुपमध्ये हळदी कुंकू करायचे आणि ग्रुपमध्ये हळदी कुंकू केल्यामुळे हा फायदा होतो की एका ठिकाणी सर्व महिलांना भेट होते, सगळ्यांची भेट होते, सगळ्यांची गप्पा होतात। आणि काय नाव आहे? आमच्या ग्रुपचं नाव आहे सकल मराठा महिला मंडळ आणि सकल मराठा महिलातर्फे हे हळदी कुंकाचा प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे। या निमित्ताने आम्ही या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचा संदेश देतो की एकत्र यावं। या निमित्तानं गेट टुगेदर होतं आणि गेट टुगेदर येऊन खुश राहायचं, सगळ्यांनी खुश राहून तब्येत चांगली ठेवावी। सर्वांची खुश जे राहतात ना त्यांची तब्येत चांगली राहते। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कोरोना नंतर आपण लक्षात ठेवलेलं आहे की सगळ्यांना तब्येत आपली ठणठणीत ठेवण्यासाठी खुश राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि खुश राहण्यासाठी सगळे एकत्र येणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्या जणी एकत्र येऊन असंच खुश राहायचं, एकत्र हळदी कुंकू करायचं आणि गेट टुगेदर करून एन्जॉय करायचं, हेच माझं असं एक। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।